नमस्कार मंडळी, अप टू डेट किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि चवदार डाळ वडे. 5 प्रकारच्या डाळीपासून तयार होणारे हे वडे आहेत. चवीला प्रतिम आणि पौष्टिकही आहेत. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ असणारे हे वडे चहा किंवा कॉफीसोबत खूपच छान लागतात. या रेसिपीसोबत आपण झणझणीत चटणीही बनवणार आहोत, जी या वड्याची चव आणखीन वाढवेल. तर चला तर मग मंडळी, वेळ न दळवता या स्वादिष्ट डाळ वडा रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम डाळ वडे बनवण्यासाठी मी येथे एक पूर्ण भरलेली वाटी चणा डाळ घेतली आहे. फुल वाटी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे. त्याचीच अर्धी वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे. नंतर उडदाची डाळ घ्यायची आहे आपल्याला. उडीद डाळ व्हाईट कलरची घ्यायची आहे. ती सुद्धा त्याप्रमाणेच मापाप्रमाणेच घ्यायची आहे. माप कमी जास्त नाही झाला पाहिजे, सेम माप पाहिजे प्रमाणात सर्व. मसुरीची डाळ घेतलेली आहे मी त्याच मापाप्रमाणे. आणि तूर डाळ घेतलेली आहे. तुम्ही इच्छित असाल तर तुरीची डाळ स्किप करू शकता. इथे 4 डाळी वापरूनही अतिशय स्वादिष्ट डाळ वडे तयार होतात. इथं बघू शकता तुम्ही, आता ह्या प्रमाणात मी सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या डाळी वापरल्यामुळे वड्यांना छान चव, टेक्स्चर आणि भरपूर पौष्टिकता मिळते. ह्या पद्धतीच्या आपल्याला अशाच मापाप्रमाणे तुम्हाला डाळी घ्यायच्या आहेत. बघा इथे आता मी इथे एक रात्रभर डाळ भिजत टाकल्या होत्या सगळ्या. तुम्हाला जर इथं सकाळी करायचे असतील वडे, आता सर्व डाळी स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात भिजत ठेवूया. तुम्हाला सकाळी वडे बनवायचे असतील तर डाळ रात्रभर भिजवा, किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवायचे असतील तर किमान 5 ते 6 तास भिजत ठेवणे आवश्यक आहे. चांगली भिजलेली डाळ लवकर वाटली जाते आणि वडे अधिक मऊ कुरकुरीत बनतात. आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. जो स्मेल असतो आपण रात्रभर ठेवलेला, तो स्मेल सगळा जातो. एका आपल्याला चाळणीच्या याच्या भांड्यामध्ये डाळ काढायची आहे, जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निथळून गेलं पाहिजे. त्याच्यात पाण्याचा अंश थोडंही राहिलं नाही पाहिजे डाळीमध्ये. आता मी एका साईडला पॅन घेतला आहे. पॅनमध्ये तेल टाकले आहे. आपल्याला चटणीची तयारी करायची आहे. तर एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा घालूया. कांदा हलवत परतून घ्या. कांदा हलका सोनेरी झाला की चटणीची चव आणखीन फुलून येते. आता त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. आलं आणि लसूण केवळ चव वाढवत नाही, तर पचनासाठीही फायदेशीर असतात. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. यानंतर एक बारीक चिरलेला आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे. जोपर्यंत कांदा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं. आता इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर मऊ हवा म्हणून थोडंसं आपल्याला मीठसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले टोमॅटो सॉफ्ट होतात. आता यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे. भिजवलेली चिंच वापरली तर उत्तमच आहे, पण माझ्यासारखी कच्ची चिंच वापरत असाल तर टोमॅटोसोबत शिजवून घ्या. टोमॅटो पूर्ण मऊ झाला की हे मिश्रण थोडं गार करून घ्यायचं आहे आपल्याला. चिंच तुम्ही पाण्यामध्ये भिजत टाकलात तरी चालेल, असं टाकलात तरी चालेल. असं जर टोमॅटोमध्ये तुम्हाला जर शिजवून घ्यायचं असेल तर छान जास्त वेळ तुम्हाला शिजवून घ्यावा लागेल, टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत. बघू शकता इथं आपले टोमॅटो सॉफ्ट झाले आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळे मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा आपल्याला लाल तिखट वगैरे टाकून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित सगळं आपल्याला पॅनमधून मसाला काढून घ्यायचा आहे. 1 चमचा लाल तिखट घेतले आहे आणि त्यानंतर थोडासा गूळ सुद्धा टाकले आहे, आपल्या चटपटी चव येण्यासाठी. गुळामुळे आंबट, गोड आणि तिखट चवीचा सुंदर समतोल तयार होतो. त्यामध्ये आता 1 वाटी मी आपली सफेद डाळ घेतलेली आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकले आहे. ते आता मी ग्राइंड करून घेत आहे. बघा मंडळी, आपली चटणी किती सुंदर आणि चवदार दिसत आहे. आता ही चटणी एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. वाव, किती खूप सुंदर रंग दिसत आहे आपल्या चटणीचा. इथे तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडर यूज केला तरी खूप सुंदर रंग येईल, गडद रंग येतो छान. आता ही चटणी एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि स्पूनच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला इथं एका साईडला फोडणीची तयारी करायची आहे. छोट्या पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की 5-6 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. ती खमंग फोडणी चटणीवर घालून व्यवस्थित मिक्स करा.
या फोडणीमुळे चटणीचा सुगंध आणि चव अनेक पटीने वाढते. आता आपण ती फोडणी चटणीमध्ये टाकून घेतली आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे ती. त्याचा फ्लेवर छान आपल्या चटणीमध्ये उतरला पाहिजे फोडणीचा. आता वड्याच्या मिश्रणासाठी तयार करूया आपण. इथं मी साहित्य घेतलेले आहे. मीडियम आकाराचे कांदे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पालक आणि लसूण घेतला आहे. पालकामध्ये लोह, कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्वे असतात. त्यामुळे हे वडे आणखी पौष्टिक बनतात. पालक स्वच्छ धुवून घ्या आणि जाड देठ काढून टाका त्याचे. जे खराब देठ आहे, जे आपल्याला लागत नाही ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला काढून. जाड-जाड वडे कोवळे असले तरी चालतील ठेवलात तरी. बारीक चिरल्यामुळे तो मिश्रणात चांगला मिसळतो. त्याप्रमाणे कांदा आणि कोथिंबीरही बारीक चिरून बघा ह्याप्रमाणे आपल्याला बारीक पालक कापून घ्यायचे आहे. आपले लहान मुलं पालक खात नाही. त्यांना असं ह्या प्रकारचे आपण काही करून दिलात पालकमध्ये मिक्स करून तर मुलं आवडीने खातात. आता मी इथे बारीक कांदा घेत आहे कापून. डाळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकण्यासाठी बारीक चिरलेला कांद्याचा वापर करायचा आहे. 2 मीडियम आकाराचे मी कांदे कापून घेतले आहेत. कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आणि आपली छान इथे डाळ फुगलेली आहे व्यवस्थित. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायची आहे आणि वाटून घ्यायची आहे. डाळ अजिबात जास्त बारीक करू नका. थोडी जाडसर राहिली तरी छान. तर वड्यांना छान क्रंच येतो आणि खायला खूप चविष्ट लागतात. त्यामध्ये मी 2 मिरची टाकली आहे, 2-3 लसूण पाकळ्या टाकल्या आहेत आणि आल्याचा तुकडा टाकला आहे. हे नंतर मिश्रणात घातल्याने वड्यांना कुरकुरीतपणा वाढतो. आता हे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे डाळ. आता मी इथे एका साइडला डाळ काढून घेत आहे थोडीशी. ती आपल्याला नंतर जे आपण बारीक केलेली मिक्सरमध्ये डाळ असते त्यामध्ये टाकून घ्यायची आहे ही. जेणेकरून त्याला क्रंच येतो आपल्या वड्यांना छान. अशा पद्धतीने मी डाळ घेतली आहे करून. जास्त बारीक नाही केलेली, थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे क्रंचसाठी. आता एका भांड्यामध्ये ती मी डाळ काढून घेत आहे. व्यवस्थित आपल्याला सगळी डाळ काढून घ्यायची आहे. काढल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा जे स्टार्टिंगला आपण वाटण केलं मिरची, आलं, लसूण ते वगैरे टाकलं होतं त्याप्रमाणेच आपल्याला सगळी डाळे वाटून घ्यायची आहेत. बघा इथे मी ह्या पद्धतीचे वाटून घेतले आहे मिक्सरमध्ये. दिसते का तुम्हाला जास्त बारीक केलेली? नाही ना, तर जाडसर पद्धतीनेच आपल्याला हे वाटण ठेवायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये धना पावडर टाकायची आहे. तुम्ही जिरा पावडर टाकलात तरी चालेल. मी धना पावडर टाकले आहे 2 चमचे. धना पावडर नंतर मी कांदा लसूण मसाला थोडासा चिमूटभर टाकला आहे आणि थोडीशी इथे जिऱ्यांचा वापर केला आहे मी. जिरे पावडरचा नाही, तुम्ही जिरा पावडर सुद्धा इथे टाकू शकता. आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि थोडीशी हिंग टाकली आहे चिमूटभर. आपल्याला वड्यांमध्ये हिंग टाकली पाहिजे. तर व्यवस्थित आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर जी आपण डाळ काढून घेतली होती साईडला क्रंचसाठी ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये. आणि इथे आता मी पालक टाकत आहे. पालक घातल्यास ते आवडीने खातात वड्यांमध्ये. शाळेच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या पौष्टिक स्नॅक्ससाठी ही रेसिपी उत्तम आहे. आता हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. डाळीच्या मिश्रणामध्ये पालक व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. जितके पालक छान मिक्स होईल तितके वडे आपले छान होतील. जर आपल्याला इथे मिश्रण पातळ वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही तांदळाच्या पिठाचा यूज केला तरी चालेल. शक्यतो तांदळाच्या पिठाचा वापर करणे टाळाच. त्याची व्यवस्थित खबरदारी घ्या की वापर करता येणार नाही आपल्याला तांदळाच्या पिठाचा. असे वडे केला तरी छान असतात. आता अशा पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेत आहे. आता अशा पद्धतीने आपलं सगळं मिश्रण मिक्स झालं आहे. तुम्ही पाहू शकता इथे. मिश्रण पण छान तयार झालंय. आता आपल्याला इथे हाताला थोडंसं पाणी लावून मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. एका साइडला आपल्याला पाण्याचा बाउल सुद्धा ठेवायचा आहे. पाण्यामध्ये हात मिक्स करून आपल्याला छोटे-छोटे गोळे करायचे आहेत. थोडंसं ओलसर हात ठेवला तरी चालेल आणि ठेवलंच पाहिजे ओलसर हात आपल्याला वडे करताना. तळ हातावर हलकेच दाबून वड्यांचा आकार द्या. वडे खूप जाड करू नका. थोडे पातळ ठेवल्यास ते आतून व्यवस्थित शिजतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत.
बघा जास्त जाडही नाहीत आणि जास्त पातळही नाहीत, मीडियम आकारात झालेले आहेत वडे. आता एका साईडला आपलं तेलही गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये हे वडे सावकाश सोडा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या. तेलामध्ये वडे सोडताना काळजी घ्या, जेणेकरून हातावर तेल उडणार नाही. सावकाश वडे सोडा त्यामध्ये. जास्त एकदमच सोडू नका. 1-2 सोडलात तरी चालेल. सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. घाई करू नका. वडे आतून पूर्ण शिजले पाहिजेत आणि त्यामध्ये कच्चेपणा राहता कामा नये. व्यवस्थित दोन्ही साईडनी आलटून-पलटून व्यवस्थित तळून घ्या वडे आपले, फ्राय करून घ्या. बघा मंडळी, आपल्या खमंग, कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे डाळ वडे तयार होत आहेत. कलर पण चेंज होत आहे आपल्या वड्यांचा आणि टेक्स्चर पण खूप छान दिसत आहे वडे. तर खायला किती खमंग लागत असतील. तर अशा पद्धतीचे वडे तुम्ही करून पहा सेम मापाप्रमाणे. तर आता इथे आपले गरमागरम खुसखुशीत आणि कुरकुरीत डाळ वडे आणि झणझणीत चटणीची ही जोडी खरोखरच अप्रतिम लागते. इथं आपले वडे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अप टू डेट किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट आणि भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद मंडळी.